राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेल्या हैदराबाद गॅझेटियर GR नंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता. हा GR रद्द करावा या मागणीसाठी थोड्याच वेळात नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव महामोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं ओबीसी आंदोलक नागपूरमध्ये दाखल झाले. थोड्याच वेळात नागपूरमधल्या यशवंत स्टेडियम इथून हा मोर्चा निघणार आहे. तर संविधान चौकात जाहीर सभेनंतर मोर्चाची सांगता होईल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. आणि या सगळ्या मोर्चा संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून. अमर, खरं तर थोड्याच वेळात आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ज्यावेळी हा GR काढण्यात आला होता 2 सप्टेंबरला, त्या GRला ओबीसी बांधवांनी विरोध केला होता. मात्र काही ओबीसी नेत्यांचा याला विरोध नाहीये. त्यामुळे सध्या नागपूरमध्ये कशा पद्धतीने ओबीसी बांधवांची गर्दी होतीये, नेमकी काय सध्याची स्थिती आहे? कल्याणी मी मोर्चाच्या ठिकाणापासून साधारणतः 100-150 मीटर दूर आहे आणि मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहे ते पोहोचताना दिसत आहे. हे इकडले सगळे जे आहे ते पूर्व विदर्भातले विविध जिल्ह्यातून आलेले हे सगळे ओबीसी बांधव आहे आणि इकडनं अमरावती म्हणजे पश्चिम विदर्भातनं आलेले ओबीसी बांधव आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून सगळेजण हे पोहोचताना दिसत आहे आणि अगदी थोड्याच कालावधीमध्ये हा ओबीसी महामोर्चा निघणार आहे. आपण बघू शकतो प्रत्येकाच्या हातात बॅनर आहे. सर्वपक्षीय मोर्चा असल्याचं हे सगळेजण सांगतायत. 2 सप्टेंबरचा काळा GR हा रद्द झालाच पाहिजे अशी सगळ्यांची प्रमुख मागणी दिसते आहे. आपण काही मोर्चेकरांशी आंदोलकांशी बोलूया. काय 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 मागणी आहे, काय सांगाल? आमची मागणी एवढीच आहे का ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे. आमच्या ओबीसी मधून दुसऱ्याला आरक्षण मिळालं नाही पाहिजे. तर एक सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या सगळ्या मागण्या आपण अजून काही जण आहेत त्यांच्याशी बोलूया. आज मोठ्या संख्येने तुम्ही इथे सगळे पोहोचलेला आहे. भव्य असा ऐतिहासिक असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आणि मोठ्या संख्येने पोहोचले पण आहे अनेक ओबीसी बांधव. आमच्या अक्षरशः आमच्या ताटातलं खाण्याची वेळ या इतर समाजाने आणलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या ओबीसीवर अन्याय होणार नाही आणि आम्हाला आज जागा होण्याची वेळ आली आहे. म्हणून ओबीसी समाज इथे जागा इथे झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा ओबीसी वर्ग ही एक प्रकारे विदर्भातून चेतावणी आहे या लोकांना की आता जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर भविष्यात तुम्हाला पुऱ्या भारतापर्यंत हा ओबीसी समाज एकजूट होईल आणि मग तुम्ही तुमचे ठरलेले काय 10-12% आहे ते ठरवून घ्या की या 52% ओबीसी सोबत कसं लढायचं. बघू शकतो अगदी पोहोचलेले आहे. खरं तर ओबीसीमधली खतखत आक्रोश हा सगळा दिसतोय. वर्ध्यावरनं आलात मास्तर, काय आज सगळेजण इथे मोठ्या संख्येने ओबीसी नेतृत्व पोहोचत आहे? हे सगळे लोक जे तुम्हाला दिसत आहे हे स्वयंप्रेरणेनं आलेले लोक आहे आणि लोकांना कळलं का आज आमच्या पोराच्या भवितव्यावर आता घातला आहे आणि हे एवढं बदमाश सरकार आहे. मराठा वर्सेस ओबीसीले कसं भांडवायचं. EWS नावाचं आरक्षण आहे जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना भेटत होतं 10% आरक्षण, त्याले ह्या काळ्या GR काढून इकडं ओबीसी टाकून राहिले. हे ऑलरेडी आमच्यापाशी 2 भाकरी आमच्या दौडीत आहे आणि 40 जण खाणारे आहे. आज पक्षाचे नेतेपेक्षा ओबीसी कार्यकर्ता म्हणून इथे सहभागी आहे. हो ओबीसी कार्यकर्ता. जय ओबीसी. ओबीसी कार्यकर्त्यांच्या भावना आहे. सगळेजण मोठ्या संख्येने नागपुरात पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. अगदी थोड्याच वेळात यशवंत स्टेडियम पासून हा मोर्चा निघणार आहे. संविधान चौकाच्या दिशेने हा मोर्चा जाणार आहे आणि आता बाकीचे नेते पोहोचण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. कल्याणी, नक्कीच अमर, त्यामुळे आजचा मोर्चा नेमका कसा होतो आणि या मोर्चाची सरकार काही दखल घेतं का हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी. ही सध्या महामोर्चाच्या ठिकाणावरून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख आणि अनेक महत्वाचे नेते या ठिकाणी सध्या दाखल झालेत. ओबीसींचा नागपूरमध्ये आज महामोर्चा आणि या महामोर्चामध्ये वडेट्टीवार आणि इतर महत्वाचे नेते नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून विजय वडेट्टीवार अतिशय आक्रमक भूमिका घेत आहेत. 2 सप्टेंबरला जो GR काढण्यात आला होता मराठा समाजासाठी तो GR रद्द करावा अशी मागणी केली जाते. मात्र तो GR रद्द करणार नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाची पुढची भूमिका नेमकी काय असेल हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आता माननीय विजय वडेट्टीवार साहेब, नागपुरात आज होणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चाकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मात्र पाठ फिरवली. या मोर्चाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठिंबा नसल्याचं महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. 2 सप्टेंबरच्या GRमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र रद्द करण्याची तरतूद त्या GRमध्ये नाही असं सांगत हा GR रद्द करण्यासाठी पुकारलेल्या मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचं तायवाडे म्हणतात. आपल्याला मी एवढाच आपण करतो भाषण तिकडे आहे
ज्या ठिकाणी मोर्चा आहे त्या ठिकाणी भाषण मान्यवरांचे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आले, सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून ओबीसीचे लोक या मोर्चामध्ये आलेले आहेत. आपण शिस्तीनं शांतपणे या मोर्चाची आता एक गाणं संपल्यानंतर सुरुवात होणार आहे. अजिबात घाई गडबड करू नका. शांतपणे आपण कोणी चढाओढ न करता, मागे पुढे न करता, मोर्चामध्ये पुढे कोणी जाणार नाही. आम्ही तिकडे उभं झाल्यानंतर सर्व नेते पुढे झाल्यानंतर तुम्हाला इथून उठून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि हा मोर्चा 2 सप्टेंबरचा जिहाद रद्द करण्यासाठी आहे, जो ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम झालं आहे, त्यासाठी आपण सिद्ध झाला आहात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढच्या ठिकाणी मान्यवरांचे भाषण होतील त्यावेळेस आपण शांततेने त्यांचंही भाषण ऐकून घ्याल, आमचंही भाषण ऐकून घ्याल आणि ओबीसीची काय सत्यानाश केला आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. आपण नागपूरमध्ये सध्या ओबीसींचा महामोर्चा आहे. त्यामुळे या महामोर्चामध्ये नेमकी ओबीसी बांधव पुढची भूमिका काय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. एकच पर्व